देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागलेत। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अंबाजोगाईतील पत्रकारांनीही रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात आवाज बुलंद केलाय। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करत पत्रकारांनी लाक्षणिक उपोषण करत आंदोलन छेडले। देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरलाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पन्न चौकशी व्हावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अंबाजोगाई येथील पत्रकार बांधवांनी एकत्र येत लाक्षणिक उपोषण केले। शहरातील मुख्य ठिकाणी आयोजित या आंदोलनामध्ये पत्रकारांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय। नीट परीक्षेतील गैरप्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि नैराश्य पसरले आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात पत्रकार परमेश्वर गीते, गोविंद जाधव, गणेश गव्हाणे यांच्यासह अंबाजोगाई पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झालेत। सोनम वांगचुक यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असून जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत विविध स्तरातून या आंदोलनांना पाठिंबा मिळत असून शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य जपण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। रमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त आणि जे की देशाचे पर्यावरणवादी नेते आहेत, गांधी विचारांचे नेते आहेत, असे सोनमजी वांगचुक हे गेली 19 दिवस दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण करत आहेत। 19 दिवस झालं त्यांच्या मागण्यावर सरकारनं काही भूमिका घेतलेली नाही किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी गेलेला नाही। नक्कीच हे निषेधार्ह बाब आहे, कारण सरकार हे संवेदनशील असायला हवं, परंतु या ठिकाणी सरकारचा जो या ठिकाणी त्यांची जी माणुसकी शून्य वागणूक दिसत आहे ती सुद्धा निषेधार्ह आहे। म्हणून सोनमजी वांगचुक आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। म्हणून सोनमजी वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू केले। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।